तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी जी की आपली पोलीस भरतीसाठी सिरीज चालू आहे त्यामधील पेपर क्रमांक 4 घेऊन आलो आहे. आजचा आपला विषय हा बुद्धिमत्ता चाचणीवर आहे. आता आपले पोलीस भरतीचे ग्राउंड अतिशय जोरात चालू आहेत. ग्राउंड संपल्यानंतर तुम्हाला पेपरची सुद्धा तयारी करावी लागणार आहे. म्हणून आपण गणित आणि जे आपलं रिझनिंग आहे व सोबतच जी केचे व्हिडिओ पण आपल्या या जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर घेऊन रोज येणार आहोत. तर तुम्ही आपल्या या जी के मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न 10 फेब्रुवारी 2003 रोजी सोमवार असेल तर 10 नोव्हेंबर 2003 रोजी कोणता वार असेल? आपल्याला दिलेला आहे 10 फेब्रुवारी 2003 रोजी सोमवार आहे म्हणतात. तर 10 नोव्हेंबर 2003 रोजी कोणता वार असेल अशी आपल्याला माहिती दिलेली आहे. आता आपण यामध्ये काय करणार, इथं बघा वर्ष सारखंच आहे, म्हणजे त्याच इयर मधलेही आपल्याला दिवस काढायचा आहे. तारीख सुद्धा सेम आहे. आपण काय करणार, फेब्रुवारी महिना घेणार, म्हणजेच फेब्रुवारी महिना यातले एक्स्ट्रा डेज मोजणार, मार्च महिन्यातले एक्स्ट्रा डेज मोजणार, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि आपलं शेवट आहे नोव्हेंबर, म्हणजे हे नोव्हेंबर मधले जेवढे दिवस असतील तेवढे. ठीक आहे. आता आपल्याला इथं दिसत आहे की 10 फेब्रुवारी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातले जे पहिले 10 दिवस आहेत ते आपल्याला सोडून द्यावं लागेल. त्यासाठी आपलं जे वर्ष आहे हे लीप आहे का नाही आहे. मग आपण काय करणार, साध्या वर्षात 28 दिवस असतात, म्हणून 28 मधून आपण ते 10 दिवस काढून टाकणार सरळ सरळ. म्हणजे हे झालं फेब्रुवारी महिन्याचं. आता याच्यातनी किती एक्स्ट्रा डेज असतील, म्हणजेच शिल्लक दिवस किती असतील ते आपल्याला इथं समजेल. नंतर आपण काय करणार, मार्च मध्ये आपल्याला माहिती आहे 3 शिल्लक दिवस असतात, एप्रिल मध्ये 2 असतात, मे मध्ये 3 असतात, जून मध्ये 2 असतात, जुलै मध्ये 3 असतात, ऑगस्ट मध्ये 3 असतात, सप्टेंबर मध्ये 2 असतात आणि ऑक्टोबर मध्ये 3 असतात व नोव्हेंबर महिन्याचे आपले पहिले 10 दिवस जे की आपण इथून लिहून घेणार. नंतर आपण याच्यात काय करणार, हे सर्वांची सॉल्व करून घेणार व या सर्वांची ॲडिशन करणार. म्हणजे जिथं काय होईल, 28 मधून 10 गेले तर इथं 18 राहतात. अठ्ठावीस मधून 10 गेले तर इथं 18 राहतात, अधिक हे 3 आणि हे 3 6 आणि हे 2 आणि हे 2 4, 6 आणि 4 10, नंतर हे 6 आणि हे 9 आणि हे 2 जर पकडले आपण तर हे 11 होतात आणि हे उरलेले 10. म्हणजेच इथं जर आपण यांची बेरीज केली तर एकक स्थानी 8 आहे, म्हणून 8 आणि इथं 9 म्हणजे एकक स्थानी 9 आले. 1 2 3 4 म्हणजेच याची जी बेरीज आहे ही 49 असेल. आता आपल्याला एक गोष्ट इथं माहीत असायला हवी, हे जे आपण 49 आले हे आपले शिल्लक दिवस आहेत आणि या 49ला जर आपण 7ने भागले तर पूर्ण भाग जातो, म्हणजे 7 7 49, बाकी 0 उरते, म्हणून शिल्लक दिवस इथं राहत नाहीत. मग आपल्याला जो दिवस दिलेला आहे कोणता, सोमवार. सोमवार मध्ये जर आपण सोमवार दिलेला आहे आपल्याला, त्यामध्ये जर आपण हे 0 ॲड केले तर तोच दिवस रिपीट होणार. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, सोमवार असेल. आपल्या प्रश्नाचं उत्तर सोमवार असेल, जे की
पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसत आहे. प्रश्न दुसरा, पुढील अक्षर क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. आता ही आपल्याला अक्षर मालिका दिलेली आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपल्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये 5 ते 6 प्रश्न येण्याचे चान्सेस आहे. म्हणून याची आपण एक सॉल्व करण्याची पद्धत बघूया. आपल्याकडे काय आहे, तर आपल्याला दिलेला आहे AZ एक सिरीज दिलेली आहे. DW, GT आणि JQ. आता यांचे तुम्हाला नंबर जर आपल्या ABCDतील क्रमांक यांची माहिती असतील तर तुमच्यासाठी अतिशय सोपं असं आहे. जसं की A चा नंबर हा 1 असतो, Z हा 26 नंबरला आहे, D हा 4 नंबरला आहे, W हा 23 नंबरला आहे आणि G हा 7 नंबरला आहे आणि T हा 20 नंबरला आहे, J हा 10 नंबरला आहे आणि Q हा 17 नंबरला आहे. तर आता ही एक सिरीज बनली. याच्यावर कोणती ट्रिक इथं अप्लाय झाली ते आपण बघूया. आता जर तुम्हाला इथं दिसत असेल, हा 1 आहे आणि हा 4 आहे, तर यामध्ये 3 ची वाढ झालेली आहे. नंतर बघा, ही अल्टरनेट सिरीज आहे. हा 7 आहे, म्हणजेच या 4 मध्ये इथं पुन्हा 3 मिळवले, म्हणजेच इथं काय होईल, तर याच्यात 3 मिळवल्यानंतर इथं 10 होईल. म्हणजेच आता इथं समोर आपण काय करणार, यामध्ये 3 मिळवल्यानंतर इथं 13 होणार. म्हणजे आपले येणारे जे पहिलं अक्षर आहे, हे 13 म्हणजेच यम असणार. 13 म्हणजे यम असणार. मग एवढं कन्फर्म झालं की आपलं एक तर 3 नंबरचं उत्तर असेल, नाही तर 2 नंबरचं असेल आणि हे जे 4 नंबर आहे हे आपलं उत्तर नसेल आणि 1 नंबर सुद्धा नसेल, कारण की पहिल्या स्थानी आपला यम येणार. आता पुढे बघूया आपण. इथं काय झालं, तर इथं आपल्याला दिसत आहे इथं 26 आहे, इथं 26 आहे आणि इथं 23 आहे. मग या दोघांमध्ये काय झालं, तर -3 झाले, म्हणजेच इथं वजाबाकी झाली 3 ची. इथं पुढे पण तीच ट्रिक लागू पडते. बघा इथं पण 3 वजा झाले, इथं सुद्धा 3 वजा झाले आणि इथं पण तीच ट्रिक लागू पडते. इथं पण 3 काय झाले, तर वजा झाले. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, इथं सुद्धा आपल्याला काय करायचे आहे, 3 वजा करायचे आहे. म्हणजे 17 मधून 3 गेले तर 14 उरतात आणि 14 म्हणजेच यन आहे. 14 म्हणजेच यन आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे. इथं आपलं आलेलं आहे यन यम, समोरची सिरीज. आता ही झाली एक मेथड. आता याच्यात दुसरी पद्धत पण आहे. तुम्ही इथं असं लिहू शकता, ABCDEFGHIJKLMNOPQR RSTUVWXYZ अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ABCD लिहून घेऊ शकता आणि या पद्धतीने तुम्हाला सोपी जाईल. दोन्ही पण पद्धती तुम्ही जर तुमच्या अक्षर मालिका आपली जी याची आहे ते जर नंबर तुम्हाला पाठ असतील तर ती मेथड सुद्धा अतिशय सोपी आहे. नाही तर मग अशा पद्धतीने ABCD लिहून घ्यायची. आता बघा, आपल्याला इथं दिसत आहे आपला काय आहे, AZ आहे, AZ. तर AZ आपल्याला इथं दिसत आहे, AZ आपल्याला इथं दिसत आहे. हे बघा, A हा Z च्या विरुद्ध आहे. DW बघा, D हा W च्या विरुद्ध आहे, म्हणजे इथं विरुद्धच्या जोड्या आहे. GT बघा, GT हा सुद्धा विरुद्ध आहे, त्याची जोडी आहे. JQ बघा, JQ हा सुद्धा विरुद्ध आहे, म्हणजेच L. मग आपल्याला ऑप्शनने जायचं आहे. इथं LD बघा,
एल डी विरुद्ध आहे का? नाही, मग हे चुकीचं आहे. एम ओ बघा, एम ओ विरुद्ध आहे का? नाही, मग हे चुकीचं आहे. मग एन एम म्हणजेच एम एन हे विरुद्ध आहे, म्हणजे हे आपलं उत्तर बरोबर आहे. इथं एन पहिले घेतला म्हणून हे चुकीचं आहे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 3. एका महिलेची ओळख करून देताना एक व्यक्ती म्हणाला, हिच्या आईच्या पतीची बहीण माझ्या वडिलाची बहीण आहे. तर त्या व्यक्तीचे महिलेशी नाते काय? आता आपण हा प्रश्न नातेसंबंध या टॉपिकवरील आहे. तर हे कसं सॉल्व्ह करायचं? तर आपण काय करणार इथं सिंपलमध्ये, एक महिला आहे, तिची ओळख करून देताना एक व्यक्ती म्हणाला, एक महिला आहे, ही महिला, हिची ओळख करून देताना एक व्यक्ती काय म्हणाला, हिच्या आईची, म्हणजे हिची आई असेल, ठीक आहे, हिची आईच्या पतीची बहीण, म्हणजे याच्या आईची हा पती आहे तिला, याची जी बहीण आहे, याची जे बहीण आहे, बहीण माझ्या वडिलांची बहीण आहे. म्हणजेच तो काय म्हणतो, ये महिलेच्या आईच्या पतीची बहीण माझ्या वडिलाची कोण आहे? तर बहीण आहे. म्हणजेच हा निश्चितच जो व्यक्ती आहे, तो व्यक्ती त्या महिलेचा भाऊ असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं काय असेल? उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4. ही सुद्धा एक नंबर सिरीज आहे. यामध्ये आपल्याला जो प्रश्नार्थक प्रश्नचिन्ह आहे त्याच्या जागी कोणती संख्या यांच्यापैकी येईल हे ओळखायचे आहे. त्यासाठी आपण काय करणार? 28, 74, 32, 70, 36, 66, 40, प्रश्नार्थक चिन्ह आणि 44 अशा पद्धतीने हे आपल्याला सिरीज दिलेली आहे. यामध्ये आपण काय करू शकतो? तर तुम्हाला एक लक्षात येत असेल तर यामध्ये 2 सिरीज आहे. हे बघा, 28 झाल्यानंतर 74 आहे, म्हणजे इथं काही लिंक लागणार नाही. पण तुम्ही असं म्हणू शकता, 28 झाल्यानंतर इथं 32 कसे झाले? तर यामध्ये आपण किती टाकले? तर यामध्ये आपण 4 प्लस केले. नंतर 32 चे 36 कसे झाले? तर यामध्ये सुद्धा आपण काय केलं? 4 प्लस केले. 66 च्या नंतरचा 40 आहे, त्यामध्ये सुद्धा आपण इथं 4 प्लस केले. इथं पण 4 प्लस केले. ठीक आहे. मग आता आपल्याकडे काय? तर आपण इथं काय करणार? हे जे 74 आहे, यामधून हे 70 कसे आले? तर यामधून 4 कमी केले म्हणून हे 70 झाले. यामधून 4 कमी केले म्हणजे हे 66 झाले. यामधून आपण 4 कमी करणार म्हणजेच इथं 62 राहणार आणि 62 हे आपल्या प्रश्नाचे काय असेल? उत्तर असेल, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसत आहे. तर 5वा प्रश्न जे आहे ते आपला पझलवर आधारित आहे. ही एक पझल आहे. ही अशा पद्धतीने टेबलमध्ये सॉल्व्ह करायची आहे. तर एक साईड आपण खेळ लिहिणार आणि खालच्या साईडला आपण खेळाडूंची नावं लिहिणार. तुम्ही हे पेपरमध्ये ऑन द स्पॉट करायचे आहे. पण हा व्हिडिओ जास्त लांब होत असल्याने मी प्रथम एवढे नावं लिहून घेतलेले आहे. आता तुम्ही सॉल्व्ह कसे करायचे ते बघा. आपण इथं काय करणार? रवी व कुणाल हे हॉकी व व्हॉलीबॉल खेळ खेळतात. म्हणजेच आपण इथं रवी लिहिणार आणि कुणाल लिहिणार. नंतर हॉकी व व्हॉलीबॉल हे खेळतात म्हणून लिहिणार आणि यांच्यासमोर काय करणार? आपण टिक करणार. हा हॉकी खेळतो, आपण व्हॉलीबॉल खेळतो आणि हा सुद्धा हॉकी आणि व्हॉलीबॉल दोन्ही पण खेळतो. अशा पद्धतीने आपण हे टिक करणार. नंतर समोरची माहिती वाचणार आपण. समोरची माहिती काय आहे? सचिन व रवी हॉकी आणि बेसबॉल खेळतात. सचिन व रवी, मग सचिन व रवी बेसबॉल खेळतात, म्हणजे सचिन पण खेळतो आणि रवी पण खेळतो. तर काय खेळतो? बेसबॉल आणि हॉकी खेळतो. बेसबॉल आणि हॉकी खेळतो. ठीक आहे. अशा पद्धतीने टिक करायचं. मग आपलं हे सुद्धा लाईन गेली. आता गौरव व कुणाल हे क्रिकेट व व्हॉलीबॉल खेळतात. म्हणजे गौरव हा क्रिकेट खेळतो आणि व्हॉलीबॉल खेळतो. तसेच कुणाल पण काय करणार? व्हॉलीबॉल पण खेळणार आणि क्रिकेट पण खेळणार. आता समोर सचिन, गौरव आणि राजेश हे फुटबॉल व बेसबॉल खेळतात. कोण कोण? तर सचिन
हे फुटबॉल पण खेळतात. काय खेळतात? फुटबॉल पण खेळतात. सचिन खेळतो, गौरव खेळतो फुटबॉल आणि राजेश सुद्धा फुटबॉल खेळतो आणि त्यासोबतच बेसबॉल सुद्धा खेळतात ही तिघे. बेसबॉल बेसबॉल सुद्धा खेळतात तिघे पण, म्हणजेच राजेश, गौरव आणि सचिन बेसबॉल सुद्धा खेळतात आणि फुटबॉल सुद्धा खेळतात. तर हॉकी, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल हे खेळ खेळणारा खेळाडू कोणता आहे? हे खेळ खेळणारा खेळाडू कोणता आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि जे रिकाम्या जागा आहे तिथं क्रॉस करून घ्यायचे, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. तर त्यांचं म्हणणं आहे हॉकी पण खेळला पाहिजे, क्रिकेट पण खेळला पाहिजे आणि व्हॉलीबॉल खेळला पाहिजे. तर हॉकी हा खेळत नाही म्हणून हा इथंच कट होतो. हा हॉकी खेळतो, क्रिकेट खेळतो आणि व्हॉलीबॉल पण खेळतो, म्हणजे याचं उत्तर हे कुणाल असेल, जे की आपलं पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. बघा एक वेळेस डबल चेक करूया. कुणाल काय काय खेळतो? तर हॉकी पण खेळतो, व्हॉलीबॉल पण खेळतो आणि क्रिकेट पण खेळतो. रवीच्या फॉर्ममध्ये तसं होते का? तर रवीच्या याच्यातनी तसं होत नाही, तो क्रिकेट खेळत नाही. गौरवच्या याच्यामध्ये होतं का? तर गौरवच्या नावामध्ये सुद्धा हॉकी तो खेळत नाही, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हे कन्फर्म आहे. आपला प्रश्न क्रमांक 6. रांगेत मधल्या स्थानात असलेला राजेशचा रांगेत 15वा क्रमांक आहे. तर त्या रांगेत एकूण किती लोक असतील? म्हणजेच एक रांग आहे, सपोज ही रांग बसलेली आहे, यामध्ये राजेश हा मधोमध बसलेला आहे, म्हणजेच हा 15वा क्रमांक त्याचा आहे. राजेशचा हा 15वा क्रमांक आहे आणि मधोमध आहे, म्हणजे त्याच्या इकडे पण 14 लोक असतील. ठीक आहे, आणि या डावीकडे पण किती असतील? 14 लोक असतील त्याच्यापर्यंत. अशा पद्धतीनं हे आपल्याला सांगितलं आहे. मग आपण इथं काय करू शकतो? तर त्या रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहे? तर आपण सरळ सरळ इथं करू शकतो की एकूण बरोबर हे 14 अधिक हा राजेश 1 आणि हे पण 14, म्हणजेच इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल हे 14 आणि हे 14 28 आणि हा एक 29. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 29, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, इथं आपल्याला हे प्रश्न विचारलेला आहे, कशा पद्धतीने आहे? तर यामध्ये काही जास्त भिवून जाण्याचे कारण नाही, सरळ सरळ प्रश्न आहे. इथं आपण 10चा घन केला तर आपल्याला निश्चित माहीत आहे की 1000 असतो. तसेच आपल्याला इथं 20चा जर आपण घन केला तर सरळ सरळ इथं आपण घन आहे म्हणून 3 शून्य लिहून टाकायचे, सरळ सरळ 1 2 3, आणि या 2चा जर घन केला तर निश्चितच 8 येतो, म्हणजेच 8000 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल आणि जे की आपल्या पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 8. एका भिंतीवरील घड्याळात 2:39 वाजले असतील तर ते घड्याळ आरशात पाहिले असता कोणती वेळ दर्शवेल? जर वेळ ही 12 तासापर्यंत असेल, जर वेळ ही 12 तासापर्यंत असेल तर आपल्याला नेहमी आरशातील प्रश्न सोडवताना 11:60 यामधून दिलेली जी वेळ आहे ती वजा करायची. मग आपण इथं काय करणार? 11:60 मधून 2:39 काय करणार? वजा करणार, म्हणजेच शून्यातून 9 जात नाही म्हणून याच्याकडनं हातचा घेतला, याच्याकडे 5 उरले आणि 10तून 9 गेले म्हणजे 1 राहिला आणि 5तून 3 गेले म्हणजे 2 राहिला. नंतर 11तून 2 गेले म्हणजे 9 राहिला, म्हणजे 9:21 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9.
ITU या गटात न बसणारं अक्षर ओळखा. म्हणजेच गटात न बसणारा शब्द ओळखा या टाईपमध्ये हे प्रश्न आहे. इथं सरळ सरळ आपल्याला एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. इंग्लिश जे स्वर असतात आपले, इंग्रजीचे स्वर जे असतात आपले स्वर, यावर आधारित हा प्रश्न आहे. सरळ सरळ आपल्याला माहिती आहे AEIOU हे आपले 5 स्वर असतात इंग्लिश मधले. तर इथं बघा ए आहे, ई आहे, आय आहे, यू आहे. इथं टी हा आपल्याला पाहिजे नाही, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर इथं काय असेल? टी असेल. कारण टी हे व्यंजन आहे. प्रश्न क्रमांक 10. खालील आकृतीत एकूण चौकोन किती असे आपल्याला विचारले आहे. हा आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवताना सर्वप्रथम हे जे चौकोन आहेत याला नंबरिंग करायची. बघा कशी करायची. 1 2 3 4 5 नंतर उभी करायची. 1 2 3 4 आणि नंतर आपण इथं काय करणार, एकूण चौकोन बरोबर ची बेरीज करणार आपण. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 आणि गुणिला 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 ची बेरीज काय येणार. 5 9 10 12 15 गुणिला 3 आणि 3 6 आणि 10 म्हणजेच एकूण इथं 150 चौकोन असतील. तर आपले या प्रश्नाचे उत्तर हे पर्याय क्रमांक 4 आहे. तर अशा पद्धतीने आज आपण 10 प्रश्न बघितले आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या GK मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.